ईश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारि वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. स्वामीजींचं महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण आणि राष्ट्र कल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे, यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. संत वाङ्मय, भगवद्गीता, अन्य उपनिषदांचा आधार घेऊन भक्तीच्या विषयी अनेक लेखातून मांडणी परमपूज्य डॉक्टर काका किंवा डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांनी केली. त्यातला आपण काही मागच्या वेळेला पाहिला, त्यातलाही काही आणखीन लेखांचा परंतु अत्यंत उपयुक्त असा भाग आपण आज बघणार आहोत. याच्या व्यतिरिक्त आपण स्वामीजींच्या विचाराच्या पार्श्वभूमीवर सगळा विचार करत असतो. त्याच्यानंतर पांडुरंग शास्त्री आठवल्यांचे काही विचार आहेत, विनोबाजींचे काही विचार आहेत, आणि बेसिकली आपण ह्या कन्सेप्ट क्लिअर करून घेण्याचा प्रयत्न करतोय. ज्ञानगुणाकारामध्ये ज्ञानमार्ग आहे. ज्ञानमार्गामध्ये आपलं ज्ञान जे ते अधिकाधिक कसं चांगलं करता येईल हा आपला प्रयत्न असतो आणि तो आपण करतोय. मागच्या वेळेला आपण बघितलं, भक्त म्हणजे विभक्त नाही आणि विभक्त म्हणजे भक्त नाही. दासबोधात हे वचन आहे, भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचार येविण काहीच नव्हे समाधान. समर्थ रामदास स्वामींनी भक्तीचं स्वरूप सांगताना आत्मनिवेदन भक्तीच्या संदर्भात हा विचार मांडलाय. काय भक्त म्हणजे 9 प्रकारच्या भक्ती आहेत दासबोधात दिलेल्या, त्यातली ही 9वी भक्ती आहे. भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचार येविण काहीच नव्हे समाधान. जर का भक्तीच्या एकंदर आपल्याला मार्गात पुढची पायरी गाठायची असेल तर ही आपल्याला शेवटची पायरी गाठता आली पाहिजे. आणि म्हणून हे जे आत्मनिवेदन आहे ते खूप महत्वाची पायरी आहे समजून घेण्यासाठी. आता भक्ती भावनामय असते तेवढीच ती विचारमय पण असली पाहिजे. इथे त्यांनी म्हणलंय भक्त म्हणजे विभक्त नाही म्हणजे विभक्त म्हणजे भक्त नव्हे, हे भक्तीबद्दल बोललेलं आहे. आणि पुढच्या ओळीत ते म्हणतात विचार येविण काहीच नव्हे समाधान. म्हणजे भक्तीमध्ये भावना तर पाहिजेच, पण ती भावना सुद्धा बुद्धिनिष्ठ पाहिजे, विचारमय पाहिजे, असं समर्थांनी इथे आग्रहाने सांगितलेलं आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की भावनांच्या कल्लोळाला आपण जर का बळी पडलो तर कदाचित विचारांचा मार्ग कदाचित चुकू शकतो. म्हणून भावनांच्या आपल्या कल्लोळाला विचारांच्या मार्गाने भगवंतापर्यंत नेऊन तो सर्व आपला जो भाव आहे तो भगवंतामध्ये विलीन करणं हे भक्ती स्वरूप आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून आपण मागच्या वेळेला पण बघितलं, जीवभाव ह्या प्रवाहातून आत्मभावात विसर्जित व्हायला पाहिजे, हे भक्तीचं शेवटचं ध्येय आहे. म्हणजे भगवंत भाव आणि आत्मभाव हे एकच आहे, ते विचारानं निश्चित झालेलं असं. म्हणजे आपण याच्यावर मागच्या वेळेला बघितलं, आपला एक स्वभाव आहे आणि दुसरा जो आहे तो देवभाव आहे. तर देव काय आपल्यासारखं होणार नाही आपल्या स्वभावाप्रमाणे. आपला स्वभाव आपल्याला देवापर्यंत गेलं पाहिजे तर आपण देवाजवळ जाऊ शकतो, आपली उपासना अधिक चांगली होऊ शकते. आणि त्या दृष्टिकोनातून हा जो भावनांचा भाग आहे आणि विचारांचा भाग आहे त्याच्यामध्ये भक्तीचे 2 प्रकार शास्त्र सांगतं. एक म्हणजे त्यांना ज्ञानलक्षणा भक्ती म्हणतात आणि एक प्रेमलक्षणा. म्हणजे आता बघा, प्रत्येक व्यक्ती ही वेगळी वेगळी असते. तिला काही लोक विचारप्रधान असतात, काही भावना प्रधान असतात. जर विचार प्रधान असतील तर ज्ञानलक्षणा भक्ती
जर भावना प्रधान असतील तर प्रेमलक्षणा बनते. पण फक्त विचार आणि फक्त भावना उपयोग पडत नाहीत हे आपण बघतोय. ज्ञानलक्षणामध्ये हा विचार जास्त महत्वाचा असतो. तत्वज्ञानाची बैठक त्याला असलेली महत्वाची असते आणि भावना गौण असतात. कारण तो माणूस साधारणतः त्याच पद्धतीचा विचार करणारा असतो. परंतु काही माणसं तर्कापेक्षा भावनांचं त्याचं प्राबल्य त्यांच्याकडे असतं. म्हणून प्रेमलक्षणा भक्ती असेल तर त्याच्यामध्ये प्रेम महत्वाचं असतं. परंतु तत्वज्ञान जरी गौण असलं तरी त्याच्यात गौण त्याला थोडी तरी तत्वज्ञानाची बैठक लागते. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण असं बघितलं, ज्ञानदेव महाराज, तुकाराम महाराज, रामदास स्वामी ह्या सगळ्या संतांनी त्यांची जर का भक्तीचा आपण जर का अत्यंत बारीक पद्धतीने अभ्यास केला तर त्यांनी या दोन्ही पद्धतीने भक्ती केलेली आहे. आणि म्हणून साधकाच्या स्वभावानुसार त्याची भक्ती साधना हळूहळू आकार घेत असते. आता भक्ती काय आणि उपासना काय, त्याच्यामध्ये 4 गोष्टी आहेत. भक्त, भगवंत आणि भक्ती ही त्रिपुटी आणि ध्येय भगवंताशी ऐक्य. आपण मागच्या वेळेला उपासना या शब्दाचा पण विचार केला की एकदम विभक्त म्हणजे विभक्त नाही तो भक्ती ही स्टेज गाठणं सोपी आहे. म्हणून हळूहळू एक एक पायरीने देवाशी ऐक्य साधण्यासाठी उपासना, उपासक आणि उपास्य दैवत हे त्रिपुटी आहे. आणि ह्या सर्वांचं ह्या त्रिपुटीचं ऐक्य होणं ह्याला साध्य म्हणतात. आता ह्या सगळ्यामध्ये महत्वाचं काय आहे, भगवंत किंवा देव हा महत्वाचा घटक आहे. आणि म्हणून आपण उपनिषदाच्या दृष्टीने मागच्या वेळेला चत्वार देव ही संकल्पना आपण बघितली की देव जे आहेत ते 4 पद्धतीने आपण देवाची उपासना करू शकतो. एक मूर्तीतला देव, एक अवतार, तिसरा ईश्वर आणि चौथा ब्रह्म. तर अशा पद्धतीने आपण विचार करू शकतो. पण ब्रह्माचा संबंध उपासनेशी येत नाही, कारण ब्रह्म निर्गुण आणि निराकार आहे. आणि त्यामुळे उपासनेच्या दृष्टीने किंवा भक्तीच्या दृष्टीने ईश्वर, त्यांचे अवतार किंवा त्या अवतारांच्या मूर्ती ह्यांचा प्रत्यक्ष संबंध तिथे येतो. आणि आपण गणपतीच्या काय म्हणतात त्या गणपतीच्या पार्थिव गणपतीच्या उपासनेच्या दृष्टीने हा सगळा विचार करतोय किंवा गौरीच्या दृष्टीने हा आपण विचार करतोय. तर ह्याच्यामध्ये आपल्याला 2 भाग बघितली पाहिजे की आपल्याला ईश्वराजवळ जायचंय. ईश्वर हा म्हणजे ब्रह्माची उपासना करता येत नाही, त्याच्या खालोखालची जी ही आहे चत्वार देवातली जी पायरी आहे ती ईश्वराची आहे. त्याच्या खालोखाल अवतार आहे आणि त्याच्या खालोखाल त्या अवताराची मूर्ती आहे. तर ते प्रतिमा, अवतार, अंतरात्मा आणि परमात्मा अशा 4 गोष्टी आहेत. आणि आपल्याकडे तर 33 कोटी देव मानले जातात. म्हणून आपल्याकडे बऱ्याच वेळा मतांचा गलबाला असतो. प्रत्येकाला आपला देव खरा वाटतो. आता इथे आपल्या भक्तीची फजिती असते खरी म्हणजे, ती आपल्या लक्षात पण येत नाही बऱ्याच वेळा. कारण ह्या पद्धतीनेच आपला बराचसा पारंपरिक विचार चालतो. प्रत्येकाला आपला देव खरा वाटतो आणि देव सुद्धा कधी खरा वाटतो, जिथपर्यंत त्या देवाकडे मागितलेल्या मागण्या पूर्ण होतात तिथपर्यंत देव खरा आहे. आणि तो नसेल, ते मागण्या मान्य होत नसतील तर कदाचित आपण देव सुद्धा बदलतो. जसं डॉक्टर जसं बदलतो आपण, बरा होत नसेल ॲलोपॅथी नाही तर होमिओपॅथी नाही तर आयुर्वेद, तसं देव पण बदललं जातं. म्हणजे मागण्या पूर्ण होत नाहीत तेव्हा त्या देवाचा प्रभाव संपला असं लोक मागतात. नवसाला पावणारा देव असतो असं म्हणतात आणि त्या पद्धतीने नवस केले जातात. आणि म्हणून समर्थांनी हे 4 देव मुद्दाम सांगितले की एक प्रतिमा देव आहे, दुसरा अवतार देव आहे, तिसरा अंतरात्मा आहे आणि परमात्मा आहे. अंतरात्मा म्हणजे ईश्वर. एक नाना प्रतिमा, दुसरा अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा आणि चौथा तो निर्विकारी, असं दासबोधात ते म्हणतात. तर ब्रह्म निर्गुण निराकार आहे, ईश्वर सगुण निराकार आहे, अवतार सगुण साकार आहेत आणि मूर्ती म्हणजे अवतारांच्या कलाकाराच्या दृष्टीने कल्पित आकृती आहेत. आणि आपल्याला खऱ्या पद्धतीने जर का भक्ती करायची असेल, उपासना करायची असेल तर मूर्तीच्या माध्यमातून आपल्याला ब्रह्मानुभवापर्यंत वाटचाल करायची असते. हे जर का ध्येय आपण लक्षात ठेवलं, आपल्याला हे प्रत्येक वेळेला प्रत्येकाला साधेलच असं नाही, परंतु योग्य मार्ग आणि योग्य डेस्टिनेशन माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून आपण ते
बघतोय. आता आपल्याला एक आपण बघितलं, एक प्रेम प्रधान भक्ती, एक विचार प्रधान, ज्ञानप्रधान भक्ती, असं आपण बघितलं. तर आपल्याला कुठली भक्ती जमेल त्यासाठी आपली वृत्ती काय हे आपण त्याचा थोडासा विलास केला पाहिजे. झोपेत असताना आपण सगळं जग विसरतो आणि सगळं विसरण्याची, मोह विसरण्याची, क्षमता विसरण्याची, सगळे विचार शांत करण्याची क्षमता प्रत्येकाला असते. झोप प्रत्येकाला येते आणि झोपेत मिळणारा जो आनंद आहे तो प्रत्येकाने अनुभवलाय. आता हा झोपेत मिळणारा आनंद आहे म्हणजे कुठल्याही इंद्रियाने न मिळणारा, बुद्धीनं न मिळणारा, विचाराने न मिळणारा, परंतु तो आत्मनिष्ठ आनंद आहे असं आपण प्रत्येकजण अनुभवतो आणि तो आपल्याला खूप आवश्यक आहे. परंतु जागृत अवस्थेत हे ज्ञान हवं असेल तर आपल्याला मूर्तीमध्ये किंवा आपल्या श्रद्धास्थानावर एकाग्र व्हायला पाहिजे आणि ह्या एकाग्रतेसाठी भक्ती आहे. आता आपली जगाकडे पाहण्याची वृत्ती भावाची आहे का भोगाची आहे, श्रद्धेपीची आहे, समर्पणाची आहे का माझ्या मागण्या पूर्ण करण्याची आहे, आणि ती कशी आहे याचा मी विचार करून ती जर का चुकीच्या पद्धतीने असली तर त्याला बदल घडवून आणण्याची तीव्र आपल्याकडे इच्छा आहे का हाही विचार केला पाहिजे. आणि त्यासाठी प्रयत्न साधना मला करायची काय आहे हेही साधायला पाहिजे. एकीकडे आपण आपल्याला मूर्ती पूजेतून, मूर्तीच्या उपासनेच्या माध्यमातून ब्रह्मापर्यंत पोचायचं हे जर का ध्येय मान्य केलं तर हे पद्धतीने अवघड जरी असलं तरी आपल्याला साधना तरी करायला पाहिजे. आणि म्हणून नित्ययुक्त राहणं जरी कठीण असलं तरी शक्य आहे. फक्त आपण ठरवलं पाहिजे आपल्याला भक्ती कशासाठी करायची. आपण भक्त आहोत. आता बघा, आपलं मन जे आहे तो भोग आणि भावना यांनी दोन्ही भरलेलं आहे आणि दोघांपैकी एकात मन चिकटलेलं असतं आणि म्हणून भोगामध्ये आपली आत्मशक्ती जात असल्यामुळे भोगामध्ये आपल्याला जे सुख मिळतं ते थोडा काळ टिकून त्याच्यानंतर दुःख निर्माण होतं हे आपल्याला माहित असल्यामुळे आपण भावामध्ये, देवभावामध्ये आपलं मन गुंतून ठेवलं पाहिजे. आणि सुख आणि दुःख या मूळ भावना आहेत त्या समान मान असं गीता सांगते. म्हणजे गीता भावना उडवून लावते असं नाही, पण ते म्हणतात आपली भावना आपण हळूहळू हळूहळू उन्नत करत करत ईश्वरी भावनेपर्यंत ती नेली पाहिजे असा गीतेचा भाव आहे. कारण आपण आपले भावन, आपला स्वभाव, आपल्या मनातले जे काही आपले विचार आहेत, आपले जे काही अपेक्षा आहेत, ज्या काही आपल्या वृत्ती आहेत त्या एकदम नाही बदलू शकतात. कारण मन आहे तिथे भाव असणार, परंतु त्याचं परिवर्तन, आपल्या चित्ताचं परिवर्तन शुद्ध चित्तामध्ये, शांत चित्तामध्ये व्हायला पाहिजे. ह्याला म्हणतात उदात्तीकरण. म्हणून आपला स्वभाव हा देवभावाकडे नेण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. ह्याला सज्ञान शास्त्रीय भक्ती म्हणतात. त्याच्यामध्ये भावना पण लागते. आणि भावना तरी कशा आहेत? वैयक्तिक भावना, म्हणजे माझं चांगलं व्हायला पाहिजे ही माझी भावना आहे. त्या त्याज्य नाही, ती त्याज्य नाही, ती आवश्यकच आहे. परंतु गीतेने सामाजिक भावना अधिक स्वीकारल्या आहेत. म्हणजे वैयक्तिक भावना गीतेला मान्य आहे, सामाजिक भावना अधिक काही अंशी स्वीकारल्या आहेत आणि सर्वात स्वागतार्ह त्यांनी मानलेल्या आहेत त्या ईश्वरी भावना आहेत. म्हणून भोग आवश्यक आहेत जीवनासाठी, पण ते सीमित आणि मर्यादित असले पाहिजेत असं आपल्याला गीता संयमाचं जीवन जगताना सांगते. थोडक्यात मोदक खायला हरकत नाही, पण अगदी 21 खायला पाहिजे असं नाही, श्रीखंड घ्यायला हरकत नाही, परंतु आपल्याला त्याच्याशी जो भाव आहे मुळात तो आपल्याला योग्य पद्धतीने ठेवला पाहिजे. म्हणजे आपल्या सगळ्या जीवनामध्ये मन जे आहे, जे इच्छा करतं ते सगळं इंद्रियांच्या माध्यमातून सुख मिळवतं. आणि म्हणून इंद्रिय आणि मन यांचा संबंध तोडा असं कोणीच सांगणार नाही, पण ते संबंध आपल्याला योग्य पद्धतीने
नियंत्रित करता येतात का नाही हा प्रश्न आहे. म्हणून एक गोष्ट मला वाटतं स्वामीजींनी सांगितली होती की 2 शिष्य होते, म्हणजे एक साधक शिष्य म्हणजे चांगल्या पद्धतीचे गुरूंचे शिष्य, आणि त्यांना नदी पार करून जायचं होतं. तर ते चालले होते दोघे जण. तर तेवढ्यात त्यांना काय दिसलं की एक तरुण सुंदर मुलगी नदीत बुडतीये. तर एक म्हणाला की आता तिला कसं आपल्याला हात लावता येईल, ती तर मुलगी आहे. पण दुसऱ्यांनी तसा नाही विचार केला. त्यांनी काय केलं, तिला वाचवलं, तिला डोक्यावर घेतलं, खांद्यावर ठेवलं आणि तिला घेऊन तो पलीकडे गेला. त्याच्यानंतर त्यांनी तिला खाली ठेवलं, तिला सांगितलं आता तुला घरबीर तुला माहितीये का, जाता येईल का? ती म्हणली हो जाईल. तिला तिची व्यवस्था केली आणि तो निघून गेला. हा पहिला शिष्य पण दोघंही निघून गेले. दोघं गेल्यानंतर गुरुकडे गेले आणि त्या दुसऱ्या शिष्याने गुरुकडे आक्षेप घेतला की म्हणले की ब्रह्मचर्य असून ह्या माणसानी, म्हणजे 4-5 दिवस गेले मध्ये, आणि जेव्हा गुरुंना वेळ मिळाला तेव्हा गुरुंनी दोघांना घेऊन बसलं, तेव्हा गुरुंना त्याने सांगितलं की ह्याने असं असं केलं आणि ब्रह्मचर्याचे नियम ह्यांनी पाळले नाहीत. त्याच्यावर गुरु म्हणाले काय केलं त्यांनी, तर त्यांनी सांगितलं की असं असं केलं, त्यांनी खांद्यावर नेलं, खांद्यावरून खाली ठेवलं आणि नेऊन गेलं. तर गुरुजी त्यांना म्हणाले अरे ती जी आहे ना ती मुलगी त्याच्या डोक्यावरून उतरली आणि त्याच्या मनातून निघून पण गेली, पण तुझ्या डोक्यातून ती अजून उतरली नाहीये. म्हणजे कोण लिप्त आहे ते तूच बघ. आणि म्हणून मन आणि इंद्रियांचा संबंध आपल्याला एकदम तोडता येणार नाही, परंतु तो हळूहळू जर का आपल्याला कमी करता आला तर आपल्याला वैराग्य किंवा आपल्याला भक्ती साधता येईल. आता सर्वसामान्य आपली लोकांची आपली समजूत असते की परमेश्वर जरी मोक्षदाता असला, म्हणजे आपल्याला मोक्ष हे ध्येय ठीक आहे, परंतु मोक्ष कोणी बघितलाय? आधी आपल्याला जगायचंय. संसारात लागणाऱ्या ज्या अनेक वस्तू असतात त्या देण्याची शक्ती देवतांना असते आणि त्यासाठी दैवतांची उपासना केली पाहिजे. आणि मग ज्याची जशी श्रद्धा असेल तो कोणी मसोवाला, कोणी शनिवार करून शनीच्या मागे, कोणी पिराच्या मागे, कोणी आणखीन कुठल्या देवाच्या मागे, अशा पद्धतीने ते उपासना करतात. गीतेमध्ये ह्याचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की निरनिराळ्या देवतांच्या आराधनाने जे जे फळ प्राप्त होतं ते त्या देवता देतात असं जरी आपण मानत असलो तरी तात्विक दृष्ट्या आपण जर विचार केला, तो चत्वार देवाचा विचार केला, तर ते परमेश्वरच देत असतो. इतकंच नाही तर त्या कुणाच्या देवतेची आराधना करण्याची बुद्धी सुद्धा मनुष्याला पूर्वकर्मानुसारच परमेश्वर देत असतो. म्हणजे परमेश्वर आपल्याला आपल्या लायकीप्रमाणे सगळं देत असतो, पण ते एकदा दिल्यानंतर त्याचं काय करायचं ह्याच्याबद्दल, म्हणजे तुम्हाला यश दिलं परमेश्वराने तुम्हाला संपत्ती दिली, त्या संपत्तीचं काय करायचं हे बाकी आपल्या हातात असतं. तिथे आपण मागच्या वेळेला एकदा कधीतरी बघितलं होतं की प्रारब्ध आहे, संचित आहे आणि क्रियमाण आहे. प्रारब्ध आपल्याला आपल्या पूर्वकर्मानुसार येतं, परंतु त्या प्रारब्धाचं काय करायचं, मला मिळालेल्या यशाचं, मला मिळालेल्या संपत्तीचं मी काय करायचं, किंवा मला मिळालेल्या संकटाकडे मी कसं बघायचं, ही सगळी वृत्ती माणसाकडे आहे आणि ही फक्त माणसाला आहे, दुसऱ्या कुठल्याही प्राण्याला नाही. आणि अशा पद्धतीने जर का आपण आपलं भक्ती किंवा आपलं केलं तर आपल्याला कधी पश्चाताप होणार नाही, कारण आपल्याला नेहमी काहीतरी चांगलं करण्याची संधी असते. आणि मग बऱ्याच वेळा असं आपण म्हणतो देवा मी तुझं एवढं केलं पण तू मला असं का दिलंस. ते सिनेमामध्ये वगैरे दाखवतात तर तो जातो हिरो आणि सांगतो की क्या, म्हणजे ते बरेचसे डायलॉग असतात तिथे, आणि ते शेवटी सांगतो की काय नाही तू खरा नाहीस, मला काही नाही, मला त्याशिवाय तुझी काही गरज नाही. देवाला गरज नाहीच आहे तुमची, असली तर आपल्यालाच गरज आहे. आणि म्हणून शेवटी निरनिराळ्या देवतांची भक्त करत करत अधिक ज्ञान घेत त्या बुद्धीला उपासनेला पुढे पुढे होऊन शेवटी आपल्याला परमेश्वराचं ज्ञान जर का करून घेता आलं तर ते फक्त मानवी जन्मात शक्य आहे. म्हणून गीता असं म्हणते की अबुद्धी म्हणजे मूळलोक माझे सर्वात श्रेष्ठ उत्तमोत्तम आणि अव्यय रूप न जाणता व्यक्त झालेल्या मूर्तीत व्यक्त झालेल्या अशा मला मानतात.
आता हे सगळं जर का आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर गीतामृतमध्ये पांडुरंग शास्त्री आठवलेली भक्तीची तत्व सांगितले ती म्हणजे त्याच्याबद्दल खूप बोलता येईल, परंतु आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं म्हटलं तर आपल्याला हे सगळं मान्य पाहिजे की परमेश्वर सर्वोत्पादक आणि सर्वज्ञ आहे. तो सगळे उत्पन्न करतो, तो सगळं विकसित करतो. ही सगळी जी सृष्टी आहे ती त्याच्यामुळे होते. हे सगळं जग भगवंताने निर्माण केलेलं आहे. त्या निर्माण केलेल्या जगाचा मी एक घटक आहे आणि तो माझा करता करविता आहे. हे जर का आपल्या सगळ्या लक्षात आलं तर मग आपल्याला त्या ईश्वराबद्दल खऱ्या पद्धतीने आदर निर्माण होतो आणि सगळं जर त्याने निर्माण केलेलं आहे, मला त्याने निर्माण केलेलं आहे आणि माझ्याकडून जे काही आता साधी गोष्ट आपण बघितली की आपल्याला वाटतं की मी करताय, माझं एवढं क्वालिफिकेशन आहे, माझा एवढे हुद्दा आहे, माझा पगार आहे, माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वाटतात. परंतु आपण काय करतो, आपला रोजचा जो साधा श्वासोश्वास चालू आहे की जो श्वास घेतल्याशिवाय मी जगू शकत नाही, हा श्वास सुद्धा आपल्या सत्तेवर चालतो का? आपल्या शरीरात जे काही यंत्र आहे श्वास घेणारं आणि सोडणारं जी काही सिस्टीम आहे ती परमेश्वराने निर्माण केलेली आहे. जो ऑक्सिजन लागतो, हवा लागते, तीही त्यांनी निर्माण केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण जर का विचार केला तर आणि परमेश्वर कुठल्याही पद्धतीत चुकीची गोष्ट करणार नाही, कारण त्याला काही इच्छाच नाही. तो फक्त एक परमेश्वर ही एक कल्पना आहे, हे कन्सेप्ट आहे. या कन्सेप्टमध्ये की तो जो आहे तो सगळ्या गोष्टीचं फक्त संचलन करतो. ते कशा पद्धतीने करतो तर त्या ज्या काही पद्धती असतील त्या पद्धतीने करतो, परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पार्शालिटी हे जर का आपल्या लक्षात आलं तर आपल्याला परमेश्वर इच्छेने जी स्थिती प्राप्त होते प्रत्येक स्तुतीत सुखी उपकृत संतुष्ट राहणं, जी तुझी इच्छा आहे त्याच्यात मी सुखी आहे आणि तू जे पाठवलंस त्याच्याबद्दल मी उपकृत आहे, त्यामुळे मी संतुष्ट आहे. अर्थात हे करताना असं अपेक्षित नाहीये की प्रयत्न सोडायचा आहे. जे काही आपल्याकडे कर्तव्य येणार आहे, जो काही आपल्याकडे कर्म येणार आहे ते अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने आपली सगळ्या प्रकारचं कौशल्य लावून आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करायचं आहे. परंतु ते झाल्यानंतर बाकी ते आपल्याला विसरायचं आहे. त्यालाच आपण ज्ञानयुक्त भक्ती असं म्हणतो की मला ही संधी आली, मी घेतली, ते फळ तर आपल्याला मिळणारच आहे, पण त्या फळाच्या अपेक्षेने करायचं नाहीये. आणि ते फळ जर काय आपल्याला मिळालं तरी ती कृतज्ञतेचा भाव पाहिजे आणि परमेश्वर जे योग्य पद्धतीने करेल ते योग्य असेल, ह्याला जो म्हणतात तो शरणागती भाव म्हणतात. आणि हा शरणागती भाव जिथपर्यंत तयार होणार नाही त्यापर्यंत माणूस खऱ्या पद्धतीने भक्त होऊ शकत नाही. आता आपण म्हणतो ना की माझं देवावर प्रेम आहे असं आपण म्हणतो, किंवा माझी देवावर भक्ती आहे, माझी देवाची उपासना आहे, हे म्हणणं, असं वाटणं आणि तर प्रत्यक्ष तसं असणं, प्रेम असणं, भक्ती असणं, याच्यामध्ये तफावत असू शकते. आणि ही तफावत आहे का नाही हे जर का आपल्याला बघायचं असेल तर भक्तिशास्त्र आहे. भक्तिशास्त्रावर अनेक पद्धतीचे ग्रंथ आहेत, ते आपल्याला ग्रंथ वाचता येणार नाहीत, परंतु हे भक्तिशास्त्र संतांनी सुद्धा त्यांच्या जीवनात जगून दाखवलं आहे, त्यांच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. तर ती जे निकष आहेत भक्तिशास्त्राचे ते आपल्याला समजले तर आपल्याला कळेल की आपण खरी भक्ती करतो का. प्रापंचिक अडचणी, आपल्याला दुःख, आपल्याला आजारपणा, आपल्यातल्या अपूर्णता, आपल्या आशा आकांक्षा पूर्ती यांच्या निमित्ताने आपली उपासना सुरू झालेली असली तरी हरकत नाही, परंतु ती त्या चक्रव्यूहात अडकून पडायला नको. काय होतं, घरात परंपरेने चालत असलेल्या उपासना भयापोटी चालू ठेवल्या जातात. पुण्य मिळवणं हा सुद्धा उपासनाचा हेतू असू शकतो, पण ह्या सगळ्यांना जर का भक्तिशास्त्राची जोड नसेल तर त्याला फक्त प्रासंगिक उत्सव आणि त्या निमित्ताने सगळे कुटुंबीय एकत्र जमण्याचं स्वरूप होतं. हे चुकीचं नाहीये, परंतु भक्तीसाठी सर्व काही सोडावं लागतं, त्याग करावा लागतो, वृत्ती बघावी लागते, हे सगळं आपण त्या ठिकाणी विसरून जातो. भक्तीचं सर्वात मोठे
आचार्य ज्यांना म्हणता येईल असे श्री हनुमान, की त्यांच्या इतका श्रेष्ठ भक्त झाला नाही. म्हणजे बुद्धी उत्कृष्ट, शक्ती उत्कृष्ट, तरी सुद्धा पूर्ण नम्रभाव त्यांच्या दैवताच्या ठिकाणी, रामाच्या ठिकाणी. त्यांनी सुद्धा असलेला म्हटलेलं आहे की खळे गांजीला धान सोडून द्यावे. म्हणजे एक वेळ भक्ती सोडा, परंतु योग्य पद्धतीने काम करा. आणि ह्या पद्धतीने सगळ्या संतांनी, नारद सुद्धा जे भक्तीचे आचार्य म्हटले जातात किंवा भक्ती सूत्र त्यांनी लिहिलेली आहेत, ते सुद्धा भक्ती करत बसत नाहीत. ते देवकार्यासाठी त्रिभुवनात संचार करतात असं सांगितलेलं आहे. सगळ्या संतांनी हे काम केलेलं आहे. अगदी आदी शंकराचार्यांचं फक्त 32 वर्षाचं आयुष्य, पण ह्या 32 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी सगळा भारत पिंजून काढला आणि आपल्याला योग्य पद्धतीने आपल्यावर गीता भाष्य करून अनेक पद्धतीच्या ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी विचार मांडले आणि त्याच विचारांच्या ह्याच्यावर आपले सगळे संत, विहंत, विचारवंत आणि आत्ता ते सध्या सुद्धा जे विचारवंत आहेत ते काम करत असतात. म्हणजे भक्ती एक परिपूर्ण शास्त्र आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. आपल्याला वाटतं जमेल तशी, झेपेल तशी, जशी उपासना करता येईल तसे करू, आणि अशी उपासना केली ना की खरा मिळणारा आनंद दूर राहतो. त्या भक्तीपासून आपल्याला निर्भयता, तृप्ती, शांती ह्या सगळा अनुभव यायला पाहिजे. तो अनुभव कधीच येत नाही, कारण ती भक्ती तात्पुरती असते. देवावर ही अशी सामान्य वरवरची श्रद्धा असणं, एवढं भांडवल त्या भक्तीला नाही पुरत. आधी श्रद्धा, त्याच्यानंतर प्रेम, त्याच्यानंतर निष्ठा, त्याच्यानंतर अनन्यता, त्याच्यानंतर शरणागती आणि मग ऐक्य, असा प्रवास व्हावा लागतो. हा प्रवास खूप दीर्घ आहे, हा प्रयत्नाचा आहे, हा एकदम होणारा नाही. परंतु ह्या प्रवासाने आपल्याला जायचं आहे हे आपल्याला जर का लक्षात आलं, तर आपल्याला ह्या दृश्य जगातील आपली अनावश्यक आणि भावनिक गुंतवणूक जी असते ना, की जी भावनिक गुंतवणूक आपल्याला त्याच फक्त अपेक्षेच्या पथावर ठेवते, ती हळूहळू हळू कमी करायला लागते. आणि हे सगळ्याचं मार्गदर्शन भक्तिशास्त्र करतं. प्रारब्ध जी आहे, आपण म्हणतो ती गोष्ट जे माझ्यासमोर येतं, मग सुख असेल, दुःख असेल, प्रसंग आनंदाचा असेल, दुःखाचा असेल, जे काय असेल ती ईश्वरी योजना आहे. ती सुपर कॉम्प्युटर योजना आहे, त्याच्यामध्ये कधीही चूक होणार नाही. आणि त्याच्यामुळे कधी सुख कधी दुःख हे सगळं द्वंद्व आपल्या जीवनावर येऊन आदळत असतं. पण हे सहन करण्याचं सामर्थ्य अस्सल भक्तीमध्ये आहे. आणि म्हणून भक्तिशास्त्राच्या अभ्यासाशिवाय, भक्तिशास्त्राच्या साधनेशिवाय हे आपल्याला कधीही साध्य होणार नाही. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आता ईश्वर शरणागतीमध्येच भक्तीच्या साधनेचं वर्म साठवलेलं असतं. शरणागतीचे वरकरणी आविष्कार, म्हणजे आपला जो फक्त काय म्हणतात ते थोडं नाटक शरणागतीचं करणं आणि खरी शरणागती असण्याच्यामध्ये खूप अंतर आहे. ईश्वरोपासनेचं रहस्य सांगताना ज्ञानदेव म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायामध्ये, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली हो या अपारा तोषा लागी. स्वतःच्या कर्माच्या फुलांनी सर्व जीवात व्यापून राहिलेल्या ईश्वराची पूजा करणारा भक्त संतुष्ट होतो. स्वतःच्या कर्माच्या फुलांनी सर्व जीवात व्यापून राहिलेल्या ईश्वराची पूजा करणारा भक्त संतुष्ट होतो. फुलं सुंदर आणि सुगंधी असतात, त्याप्रमाणे कर्माची फुलं सुद्धा सुंदर आणि सुगंधी असावीत. भगवंत संत व श्रीकृष्ण यांच्या आज्ञेनुसार कर्म केल्यास ती कर्म सुंदर असतात, त्याचा सुगंध सगळीकडे पसरतो. आणि जर का आपल्या मनात खरी शरणागती असेल तर कर्म निरपेक्ष होतात. मी करता या अहंकारातून होतात, ती निर्लेप होतात. आणि मग आपल्याला त्याच्याबद्दल संगत्व येत नाही, पजेशन येत नाही, अपेक्षा येत नाही. आपण हळूहळू असंग होत जातो. आपण मागच्या वेळेला संन्यासाची कल्पना बघितली होती. संन्यास म्हणजे काय नाही, असंग होणं, हळूहळू हळूहळू संगत कमी करणं, हा तो भाग आहे. अशा पद्धतीने ही आपल्याला खरी भक्ती सांगितलेली आहे. ईश्वर मार्गाकडे, मोक्ष मार्गाकडे जाणारी भक्ती सांगितलेली आहे. जर का मी करता म्हटलं आणि मला त्याच्याबद्दल अहंकार असला
तर मग दोन गोष्टी आपोआप त्याच्याबद्दल बरोबर येतात. एक म्हणजे वासना. कारण मी करताय म्हणजे माझी ही वासना पूर्ण झाली, तर दुसरी वासना यायला पाहिजे. आता सगळ्या वासना पूर्ण होतात, इतरांपेक्षा जास्त पद्धतीने पूर्ण होतात, त्याचा अभिमान येतो. आणि जितक्या प्रमाणात आपल्या वासना आणि अभिमान वाढत जातो, तितपर्यंत आपल्याला भक्तीमध्ये प्रगती करता येत नाही. तो जेवढा हळूहळू कमी होतो, तितक्या प्रमाणात आपली खऱ्या भक्तीला सुरुवात होते. भगवंत नावाची शक्ती दूर आकाशात बसली आहे असं जोपर्यंत आपण मानतो, तोपर्यंत भक्तीची सुरुवात होत नाही. ही पहिली गोष्ट अशी की भगवंत या सृष्टीचा अध्यक्ष आहे. ह्या सृष्टीत मी तरच आहे. उलट सृष्टीपेक्षा भगवंत श्रेष्ठ आहे आणि मी त्या भगवंताचा एक अधिकार आहे. आणि म्हणून मी जर का भगवंत असेल तर मी डोळे उघडतो त्यावेळी ही सृष्टी उभी राहते. सृष्टी करणारा मी आहे. या सृष्टीत मी नसलो तर ही सृष्टी नसल्यासारखी आहे. म्हणून या सृष्टीचा मी पहिला नागरिक आहे. हा जो भाग आहे ना, की मला ह्या पद्धतीने विचार करायला पाहिजे की मी ह्या भगवंताचा एक दूत आहे, ह्या भगवंताच्या सत्तेतला एक नागरिक आहे. या पद्धतीने जर का आपण जीवन बघितलं, म्हणजे जीवनाकडे बघण्याची दृष्टी जर का आपण ज्ञानाने विकसित केली आणि भावाने विकसित केली, तर आपण खऱ्या पद्धतीने भक्ती करू शकतो. आणि आपण जर का खऱ्या पद्धतीने तो करता आहे आणि करविता आहे असा विचार केला, आणि मी जे काही करतोय ते त्यांनी दिलेल्या बुद्धीने आपण करतोय असा विचार केला, तर हळूहळू वासना आणि अभिमान कमी होतात आणि अशा पद्धतीने आपल्या ज्या भक्तीला सुरुवात होते. आता ह्याच्याबद्दल त्या सुखाच्या वेद ग्रंथामध्ये थोडासा जो विचार केलाय तो आपण बघूया, कारण तो खूप महत्वाचा आहे की का भक्ती होत नाही आपल्याला. तर ह्या भागवताच्या पहिल्या अध्यायामध्ये महर्षी नारद आणि भक्ती यांचं संवाद वर्णन केलेलं आहे. ह्या भागवतात दिलेलं आहे पहिल्या अध्यायामध्ये. ती जी भक्ती आहे ती अत्यंत विषण्ण अंतःकरणाने यमुना नदीच्या काठी हताश होऊन बसली होती. म्हणजे द्वापार युगाच्या शेवटी भगवान श्रीकृष्णांनी भक्तिरस त्यांच्या वर्तनाने, त्यांच्या प्रेमाने, त्यांच्या उपदेशाने सगळ्यांना भरभरून वाटला होता. तोच जो यमुना काठ ज्या ठिकाणी भगवंत आणि राहिले आणि नंतर तिथनं ते गेले, तो यमुना काठ कलियुगामध्ये निरस झाला होता. भक्तीच्या भोवती जमून शेकडो सख्या तिला वारा घालत होत्या, तिची समजूत घालत होती, तिचा शोक कमी करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु तिचा शोक अजिबात कमी होत नव्हता. ती हताश होऊन बसलेली होती, उदास होऊन बसलेली होती. तेवढ्यात तिला नारद मुनी दिसले. ती त्यांना म्हणाली, हे साधू नारदा, जरा थांबा, माझी ही व्यथा दूर करा. आता नारदाने बघितलं कोणीतरी अनोळखी स्त्री हाक मारते अचानक. तिकडे गेले. ते म्हणाले, तू कोण आहेस आणि तुझ्याबरोबर हे दोन पुरुष कोण आहेत? ह्या कमल नयना अनेक मुली बसलेत, त्या कोण आहेत? तुझ्या दुःखाचं कारण काय आहे ते सांग. त्यावर भक्ती म्हणाली, अहो नारद, मला भक्ती म्हणतात. हे पुरुष माझे दोन मुलगे आहेत, त्यांची नावं आहेत ज्ञान आणि वैराग्य. आणि ही त्यांची नावं असली तरी त्यांना काळाने जर्जर करून सोडलाय. म्हणजे भक्तीसाठी ज्ञान लागतं, भक्तीसाठी वैराग्य लागतं. ही मुलं जर्जर झालेली आहेत. आणि माझ्याबरोबर असलेल्या मुलींची नावं म्हणजे गंगा, यमुना, गोदावरी अशी सांगितली. आणि मी आणि तरुण व माझी मुलं मात्र जर्जर झालेली आहेत. हे शोभतं का? अशी ती कथा आहे. आता कथा इथे संपली. इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ज्ञान आणि वैराग्य हे काय जर्जर झालेले आहेत? भक्तीचा विचार योग्य पद्धतीने का केला जात नाही? भक्तीचा मुलगा ज्ञान. आपण बघितलं, ज्ञानप्रधान भक्ती पण पाहिजे, भावप्रधान पाहिजे, ज्ञानप्रधान पाहिजे. तशी भावप्रधान असेल तरी त्या ज्ञानाचा त्याला पाया पाहिजे. तर असं ज्ञान का कमी झालं? त्याचं कारण म्हणजे उपासना करणारे भक्तीपर्यंत पोहोचतच नाहीत. म्हणजे श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, स्मरण भक्ती, वंदन भक्ती, अर्चन भक्ती, पादसो, संवेदन भक्ती, दास्य भक्ती, सत्य भक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती असे 9 भक्तीचे प्रकार 9 समासामध्ये रामदासांनी दासबोधात सांगितलेले आहेत. तर श्रवण भक्ती सुरू होते, थोडीफार कीर्तन भक्ती, थोडीफार वंदन भक्ती,
परंतु ते शेवटपर्यंत जात नाहीत. श्रवणसुखापासून सुरू झालेले, श्रवणापासून सुरू झालेल्या उपासनेचा आत्मनिदेवन रूप भक्तीत सुखाने नकळत प्रवेश होत नाही. आणि तो कसा व्हावा लागतो, कसा होतो, कुणाला होतो, त्याने काय लाभ होतो, हे प्रश्नच कुणाला पडत नाही. आता एवढे साहेब लिहून गेलेत 400-500 वर्षापूर्वी ते आत्मनिदेवन भक्तीपर्यंत जायला पाहिजे आपल्याला. पण आपला प्रवास होतो का? आता हे भक्त कुठल्या भुलीमध्ये राहिल्याने त्या स्वतःच्याच हिताआड कसे येतात याचं वर्णन ज्ञानदेवानी मार्मिक. आपण सुद्धा कधी असा विचार नाही करत ना, कारण आपल्याला वेळच नसतो. आणि आपल्याला जर का वेळ असेल तर आपल्याला क्रिकेट मॅच बघायची असते, आपल्याला पॉलिटिक्स करायचं असतं, अमेरिकेत कोण निवडून येते हे आपल्याला बघायचं असतं, महाराष्ट्राचं काय राजकारण चाललेलं आहे बघ, अशा अनेक गोष्टी आपल्याला फार बिझी असल्यामुळे आपल्याला हा विचार करायला वेळ मिळत नाही. आता ज्ञानदेवाने ह्यांचं मार्मिक शब्दात त्या 12व्या शतकात वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. एरवी स्थूल दृष्टी मूढ माते जाणती कीर दृढ पदिते जाणण्याची जाणणे या आड दिगोनी ठाके. माझ्याविषयी अत्यंत ढोबळ आणि उथल कल्पना बाळगणारी त्यांच्या दृष्टीने मला पक्क जाणलेलं असतं, परंतु त्यांचं हे असलं जाणणंच मला खऱ्या अर्थाने जाणण्याच्या आड डोंगरासारखं आडवं येतं. उपासना अज्ञानातून केल्याने भक्ती साध्य होत नाही असा हे सरळ अर्थ आहे. केवळ मूर्ती म्हणजे देव हे पहिलं अज्ञान. ती सकामता भक्तीमध्ये म्हणजे मला हे मान्य पाहिजे म्हणून मी देवाला नमस्कार करतो, हे माझं मागणं, हे दुसरं अज्ञान आहे. आता मूर्तीला देव मानून उपासनेचं अशा पद्धतीने एवढं बंड मारला तर बघा ना, आपण पण गणपती उत्सव करतो, आपलं जास्त लक्ष कुठे असतं? आरतीकडे असतं. मोदक उकडीचे केलेत का काय तळून केलेले आहेत, खोबऱ्याचे केलेत का खव्याचे केलेले आहेत. स्पर्धा कसल्या असतात? आरासाच्या स्पर्धा असतात. 1000 माणसं जमली, अथर्वशीर्ष म्हणाला की 500 जमली, तर अशा पद्धतीने स्पर्धा लागते. परंतु आपल्याला श्रवण भक्तीपासून कीर्तन भक्ती, स्मरण भक्ती, वंदन भक्ती करून आत्मनिदेवन भक्तीकडे जायला पाहिजे. ह्याच्याबद्दलची चर्चा किंवा ह्याच्याबद्दलचं ज्ञान कुठे विशेष होत नाही. हे सगळं आहे म्हणून कबीरांनी एक वेळ असं सांगितलं की तुम्ही बाकी सगळं सोडा आणि निर्गुण श्रीरामाच्या उपासनेचा प्रचार करा, उपासना करा, असा कबीराला सुद्धा प्रचार करायला लागला होता त्यावेळेला. तर ज्ञानदेवानीच अशा पूजेची अक्षरशः रेवडी उडवली आहे. ते काय म्हणतात, ज्ञानेश्वरीमधला शास्त्रोक आहे, जव आकारू एका पुढा देखती तवा हा देव येणे भावे भजती मग तोची विघडलिया टाकती नाही म्हणून. देवाचा फोटो, देवाचं चित्र, ताईत, देवाची पतक, गळ्यात घालण्याचे बिल्ले, आपल्या शोरूम मध्ये ठेवण्याच्या मूर्ती, शालिग्रामाची प्रतीक, अंगठ्या, या सगळ्याची आपल्या सगळ्या तीर्थक्षेत्रामध्ये रेलचेल असते. म्हणजे दुकानाच्या बाहेर प्रचंड दुकानं हे सगळं गेलेलं असतात आणि लोक आपण त्यातलं काहीतरी विकत घेतो, त्यातली एक चांगली तसबीर घरी आणतो आणि ती आपण भिंतीवर ठेवतो. ती कधीतरी जर का देवाची तसबीर फुटून पडून खाली फुटली तर आपल्याला लगेच छातीत धस्स होतं, कारण आतापर्यंत आपण त्याला नमस्कार करत असतो, श्रद्धेने आणलेली असते. अशी मोडवोड झाली की त्यातला देव सुद्धा आपल्याला मोडल्यासारखं वाटतो आणि देवाची आपल्यावर गैरसमज होणार नाही या कल्पनेने आपल्याला मग ह्या देवाचीच भीती वाटायला लागते. तुकाराम महाराजांनी समजावून सांगितलेलं आहे त्यांच्यामध्ये, केला मातीचा पशु. हे सगळे लेख मी का रेफरन्स करतोय, कारण हे छान लेखाचे रेफरन्सेस त्यांनी एकत्र दिलेले आहेत आपल्याला योग्य पद्धतीने भक्ती संकल्पना करून. त्यांनी तुकाराम महाराज काय म्हणले, केला मातीचा पशुपती परी मातेशी काय मातीशी काय महती शिवपूजा शिवासी पाहे माती माती माझे सामावे. म्हणजे मातीचा देव आहे पण मातीची महती नाही. आपली जी पूजा आहे ती त्या देवाला पावते आणि माती परत मातीमध्ये जाते. गणपतीच्या बाबतीत सुद्धा आपण तेच म्हणतो, पुनरागमनायचं, त्याच्या आधी विसर्जन करतो आणि विसर्जन झाल्यानंतर तो जो आहे तो परत त्याच्या मूळ रूपात जातो. पण मग पावतं काय त्याला, तर आपली पूजा पावते. मूर्तीच्या निमित्ताने निर्माण होणारा आपला भाव, त्या उपासनेमुळे वाढत जाणारं आपलं प्रेम आणि प्रेमाने प्रसन्न होऊन देवाकडून आपल्याला मिळणारा बुद्धियोग,
प्रेमाने प्रसन्न झालं तर तुम्हाला मी योग्य बुद्धी देतो, योग्य बुद्धियोग देतो, असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे भगवानाने. आणि हे सगळं झालं तर मग होणारं आपलं शेवटी ज्ञानस्वरूप आत्मनिवेदन. असा हा प्रवास आहे. तो समजून उमजून पवित्र जीवन संभाळित करावा लागतो. मातीची मूर्ती, मूर्तीमध्ये तत्वदर्शन, आणि तत्वदर्शन आणि तत्वानुभव ही जर का आपण प्रक्रिया साधली नाही तर फक्त मग माती उरते ती व महती उरते ती या मूर्तीचीच आणि त्या मूर्तीच्या कलाकाराचीच. आणि आमच्याकडे किती उंच गणपती आहे, किती मोठा गणपती आहे, किती दिवस राहतो, ह्याची सगळी महती उरते. समर्थ म्हणतात, पूर्व पक्षेसी सिद्धांत, पहावा प्रकृतीचा अंत, मग पावावा निवांत निश्चय देवाचा. पूर्व पक्षाचा सिद्धांत म्हणजे काय? पूर्व पक्ष म्हणजे स्वतःच्या देहाविषयीची कल्पना. सिद्धांत पक्ष म्हणजे काय? की योग्य काय आहे, उपनिषदाने आणि संतांनी काय सांगितलेलं आहे, आणि आपला जो का समज आहे तो आणि संतांनी काय सांगितलेला समज, ह्या दोन्हीचा जर का आपण मेळ घालून पाहिला आणि त्या पद्धतीने आपल्या स्वतःची समजूत घालून आपण जर का आपल्या स्वतःच्या कल्पना बदलल्या आणि आपला निश्चय केला तर मग आपल्याला ह्याचा उपासनेचा आणि ह्या भक्तीचा खऱ्या पद्धतीने फायदा होईल. आपल्यालाच नाही, समाजाला होईल, राष्ट्राला होईल, मानवतेला होईल, सगळीकडे होईल. समर्थाने स्पष्ट सांगितलंय, आधी मुख्य देव तो कोण, मग आपण भक्तो तो कोण, पंचीकरण महावाक्य विवरण केलेची करावे. सगुण निर्गुणाच्या समन्वयाचा मार्ग उत्कृष्ट आहे. प्रथम म्हणजे आपण सगुणातच सुरुवात करायची. सगुणा प्रतिमा पूजा हीच आपल्याला सुरुवात करायची, पण तिथे न थांबता त्या प्रतिमेकडून हळूहळू हळूहळू आपल्याला ईश्वराकडे आणि ईश्वराकडून ब्रह्माकडे जायला पाहिजे. हा जो समन्वय आहे त्याच्यासाठी प्रथम देवाची कल्पना कुठे थांबते, मुख्य देव कुठला, माझ्यात भक्त कोण आहे, कोठे आहे, कसे आहे, हे सगळं पाहावं. मुख्य देव आपण बघितलं चतुर्वार देव आहेत. भक्त म्हणजे उपासक आणि उपासनाची भावना, आणि हळूहळू त्या उपासकांनी आपल्याला हळूहळू आपल्या गुणांनी, आपल्या वर्तनाने, आपल्या कर्मांनी हळूहळू ईश्वरापर्यंत नेणं, हा जो सगळा भाव आहे. बाकी ह्याच्यासाठी आपल्याकडे संतांचं मार्गदर्शन आहे, गुरूंचं मार्गदर्शन आहे, ज्ञानी लोक मार्गदर्शन करतात. आणि अशा पद्धतीने जर विचार केला तर हा जो सगुण देव आहे तो आपल्याला फक्त मूर्तीत भेटतो, पण निर्गुण देव आहे आपल्या प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर आपल्याला भेटतो, याची जाणीव आपल्याला अधिक होईल. तया उपमा माप का सुवावे, मग अव्यक्ता व्यक्त का मानावे, सिद्ध असता का निमावे साधनवरी. ज्ञानेश्वरीमध्ये 7व्या अध्यायामध्ये ही ओवी आहे. अथांग आणि पूर्व अशा देवाला, म्हणजे जो अथांग देव आहे, पूर्ण आहे, सगळीकडे अशा देवाला मापात घालून मर्यादित करण्याचा प्रयत्न का करावा. मी स्वरूपाने निर्गुण निराकार असताना मला मूर्तीच्या वगैरे रूपाने सगुण साकार लोकांनी का करावं, असं देवच विचारतोय. देव हा प्रत्येक व्यक्तीमध्ये अखंड असताना साधनांचा प्रचंड खटाटोप कशाला पाहिजे. भावना आणि भावना पुष्प आणि वर्तन पुष्प हीच जगते आहे. पण परत भगवंतच सांगतात, पण अर्जुना हे म्हणणं किती जरी खरं असलं तर विचारशील तर या सर्वसामान्य जीवांना ते मान्य होण्यासारखं नसतं. कितीही आता 18 अध्यायामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, काहीही केलं तरी त्यांची समजूत पटत नाही. आणि हीच बहुतेक सर्वांची अवस्था लक्षात घेऊन निर्गुण निराकार जरी तुम्हाला 24 तास तुमच्याबरोबर असला तरी तो आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून सगुणाची उभारणी झालेली आहे. मानवाच्यातीत तुझे हे स्वरूप म्हणून या मापभक्ती केले. आता उपमा माप का सुवावे हा ज्ञानेश्वरांचा प्रश्न आहे, आणि तुकाराम महाराज त्याला उत्तर देत आहेत की शरीराने होणाऱ्या क्रिया, वाणीने केलेली बडबड, मनाने केलेला सूक्ष्मातिसूक्ष्म शोक, यापैकी कशानेही देव हस्तगत होत नाही. यावर उपाय शोधून तो पर्यायाने हस्तगत होण्यासाठी म्हणजे उपासनेसाठी त्याच्या आकाराच्या मापात आणावे लागतो. आणि तो देव तसा आला. शेवटी त्या सगळ्या 11व्या अध्यायामध्ये
विश्वरूप दर्शन झाल्यानंतर प्रत्यक्ष अर्जुनाने, जो अत्यंत श्रेष्ठ भक्त आहे, त्यांनी सांगितलं की देवा, मला तुमचं हे विराट रूप नाही सहन होत, तुम्ही परत त्या चतुर्भुज रूपामध्ये या. तो चतुर्भुज रूपच शेवटी आपल्याला भक्तीसाठी लागतो, म्हणून ती सगुण भक्ती निर्माण झालेली आहे. आता हे झालं सगळं ज्ञानाचं. आणि दुसरा भक्तीचा त्या गोष्टीकडला दुसरा मुलगा आहे तो वैराग्य. भक्तीच्या कल्पनेचा कशा पद्धतीने खेळखंडोबा होतो तो बघितलं. वैराग्याचं काय आहे याच्या दूरदर्शनाला तर सीमाच नाही. डॉक्टर काका म्हणतात, शब्दज्ञानाचा च्यवनप्राश पाजून ज्ञान या पुत्राला कसं तरी समाधान देता येतं. म्हणजे आता ही सगळी आपलं शब्दज्ञानच चाललेलं आहे. त्या क्षणाला ते खूप छान वाटतं, पण त्या ज्ञानाच्या मदतीला हा वैराग्याचा भाऊ असल्याशिवाय ते ज्ञान तगच धरू शकत नाही. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणतात, तरी विरक्ती वाचून केही ज्ञानासी तगणे नाही. देवाचं अज्ञान हे जसं त्याच्या प्राप्तीच्या आड येतं, त्याप्रमाणे दुसरा जो भाग आहे सकामता, हे वेगळ्या प्रकारचं अज्ञान आहे. म्हणजे मला काहीतरी देवाकडे मागितलं पाहिजे, ही जी आपली जी इच्छा आहे आणि त्याच्यासाठी आपण देवाचं दर्शन घ्यायचं, हे मोठं अज्ञान आहे. कारण देव आपल्याला कधीही आपल्या लायकीपेक्षा कमी देणार नाही, लायकीपेक्षा जास्त देणार नाही. आपल्याला लायकी वाढवायला पाहिजे, आणि लायकी वाढवल्यानंतर त्यासाठी वैराग्य आणि विवेक ह्याची जोड लागते उपासनेला. कारण आपल्या हातात एवढंच आहे की मला जे मिळालेलं आहे ते मी सोडू शकतो, मला जे मिळालेलंच नाही ते मी कसं सोडू शकतो. माझ्या सुखात मी वाटेकरू मिळू शकतो, माझ्या दुःखात कोणी वाटे करू शकत नाही, कारण ते मलाच भोगायचं लागतं. म्हणून मागणं हे अनावश्यक आहे, परंतु ते आपल्याला समजत नाही. आणि मग आपण भक्ती करतो ह्याचा सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा दंभ होतो. आमच्याकडे 21 लोक जेवायला असतात देवाच्या दिवशी, किंवा आमच्या सत्यानाला आम्ही सगळ्या गावातल्या लोकांनी, हा सगळा जो भाग आहे ना, हा दिखाऊपणा आहे, मोठेपणाच्या मान्यतेची इच्छा आहे. आणि असे अनेक ठिकाणी आपण बघतो की व्रत करायची चांगली गोष्ट आहे, व्रत आवश्यक आहेत, व्रताने काही प्रमाणात शरीरशुद्धी आणि मनशुद्धी होते, परंतु त्या व्रताचं जेव्हा आपण समारोप करतो आणि त्यावेळेला अनेक लोकांना जेवायला बोलवतो, त्याच्यानंतर ते सगळ्या फॉर्मॅलिटीज होतात, त्याच्यामध्ये सगळी दिखाऊपणा होतो. म्हणून ते करावं, परंतु ते करत असताना त्याची उपयुक्तता आणि त्याच्या मर्यादा ह्या लक्षात घेऊन करायला पाहिजेत. हे बऱ्याच वेळा होत नाही. म्हणून परमार्थ प्रांतातील आता हा जो प्रचार करणारे वक्ते असतात त्यांनाच तुकाराम महाराज एक तडाखा देतात. म्हणजे प्रचार करणारे जे कोणी हे आहेत ते म्हणतात, आशाबद्ध वक्ता धाक श्रोतियांच्या चित्ता. म्हणजे जेवढा चांगला वक्ता असेल त्या व्यक्त्याला आपल्याला व्यवस्थित खुश करता येईल का नाही, आणता येईल का नाही, हीच चित्त असते. प्रवचनकार, व्याख्याते, कीर्तनकार 1 लाखाखाली येणार नाही विदागी, अशा पद्धतीचे अनेक प्रवचनकार आहेत. असा त्यांना खर्च असतो, त्यांना ह्या गोष्टी करायला पाहिजे, त्या पैशाचा ते कसा उपयोग करतात किंवा ते इतरांसाठी करतात, हा सगळा गोळ असतो. परंतु जिथे कीर्तनाला जावे तिथे घोड्याचा चारा सुद्धा मागू नये असं तुकारामांचं म्हणणं आहे त्यावेळचं. म्हणजे घोट्यावर तुम्ही गेला तर चारा सुद्धा मागू नका. पण आता काय झालंय, लांबचा प्रवास, वाढत्या किमती, प्रवासाची दगदग, ह्या सगळ्यांचा जरी विचार केला तरी तो चारा घेऊ नये हे सगळं ठीक आहे. परंतु भलत्या गरजा, आणि आता बघा मी बघतो की ते अखंड हरिनाम सप्ताह वगैरे होतात, तर सप्ताहाचं बजेट प्रचंड किती असतं हल्ली. त्या सप्ताहामध्ये अनेक लोकांच्या अनेक गोष्टी सुटतात असं मी ऐकलंय. म्हणजे हा जो सगळा भाग आहे ना, ह्या भक्तीला मिळालेला तो सगळा जो आहे, त्यामुळे आपलीच फजिती होते, आपल्या लक्षात येत नाही. शब्दज्ञाने किती गौरविली वैखरी, साचते अंतरी बिंबेची ना, तुकाराम गाथा आहे. वैराग्य नसताना परमार्थशास्त्राचा अगदी चूर्ण करून ते सगळं घेतलं तर त्याचा उपयोग सोनामुखीसारखाच होणार. शब्दाने सुचवलेले तत्व जर का ठसलं नाही तर शब्द हे वायबारच ठरतात. म्हणून ह्या विवेचनांचा आणि त्याच्यामध्ये असलेल्या अनेक कार्यक्रमांचीही मर्यादा आहे. म्हणजे हे विवेचन नको आहेत का, कार्यक्रम नको आहेत का, कीर्तन नको आहेत का, प्रवचन नको आहेत का, तर नाही, ते नको आहे असं नाही. परंतु त्यासाठी जो सगळा अवडंबर मारला जातो तो घडणं आवश्यक नाही, अशा पद्धतीचा विचार ह्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी केलेला आहे.
काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाचे पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, नेम इंद्रियांसी सार, नसावी बासर, निद्रा बहुभाषण. काय असावं आणि काय नसावं तुकाराम महाराज सांगतायत. देवाचे पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, नेम इंद्रियांची सार, नसावी भावर, निद्रा बहुभाषण. परमार्थ महादान, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. देह समर्पिते देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा, तुका म्हणे आनंद. ज्या आनंदासाठी आपल्याला करायचं त्यासाठी आपल्याला काही लागत नाही. आपलं शरीर, आपला भाव आणि आपली भक्ती आणि आपला संयम, आपलं ज्ञान आणि आपलं काही पणात असलेलं वैराग्य, ही जी जीवन पद्धती आहे ती वरच्या कोठीमध्ये गेली की त्याला संन्यास नाव मिळतं. संन्यास म्हणजे वेगळं काही नाहीये. जीवनाची दिशा निश्चित करता येते ह्या पद्धतीने आणि जीवनाला जेवढा वेळ मिळेल, वेग मिळेल तेवढं मुमुक्षत्व म्हणजे आपला जो प्रवास आहे तो अधिक तीव्र होतो. संन्यासाची ज्ञानेश्वरामध्ये व्याख्या दिलेली आहे. संन्यासी म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जो असतो आणि ही व्याख्या खूप वेगळी आहे. बघा ते काय म्हणतात, मी आणि माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्थ तो संन्यासी जाणं निरंतर. ज्ञानेश्वरी मधला हा ओवी आहे की मी आणि माझं ह्याच्यामध्ये सगळं आपण अडकलेलं असतं. मी, माझं घर, माझी प्रॉपर्टी, माझी मुलं, अमुक आणि माझं हे सगळं जे आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं आपण जर का ह्या, आणि गीतेमध्ये सुद्धा कर्मयोग अधिक चांगला सांगितलेला आहे संन्यास योगापेक्षा. आणि कर्मयोगामध्ये परत ते जे आहे ते निष्काम कर्म आणि निष्काम उपासना ह्या दोन गोष्टी आहेत. आणि म्हणून गीता आपल्याला सांगते, सगळा काळ मज आठव झुंजतू, मनबुद्धी समर्पुनी मज निश्चंक पावती, सर्व योग्यामध्ये योगी जीव माझ्यात ठेवूनी, श्रद्धेने भजतो माते तो थोर मज वाटतो. म्हणजे गीतेमध्ये कर्ममय भक्ती कशी सांगितलेली आहे की आपल्या भावानुरूप कर्मानी परमेश्वराची पूजा कर. कर्ममय भक्ती गीतेला मान्य न असून आपल्याला प्राप्त झालेली कर्मे केलीच पाहिजेत, पण ती स्वतःची म्हणून न करता परमेश्वराला स्मरून त्याने निर्मिलेल्या जगाच्या संग्रहार्थ त्याची कर्मे अशा बुद्धीने करावीत. म्हणजे कर्म लोप न होता उलट त्या कर्मानेच परमेश्वराची सेवा, भक्ती आणि उपासना घडून त्याचं पुण्य आपल्याला न लागता अखेर पूर्ण सद्गती मिळते असे गीतेचं सांगणं. गीतेचं दुसरं म्हणणं आहे की नाही, मग तुम्ही प्रयत्न करताना कधी कधी यश येईल, कधी अपयश येईल, कधी योग्य गोष्टी होतील, पण ती प्रत्येक गोष्ट म्हणजे कोट्यवधी मिळाले तरी ती गोष्ट आणि काही नुकसान झालं असं सगळं जर का समर्पण भक्ती केली, 9व्या अध्यायात हे सांगितलेलं आहे, याला राजयोग म्हटलेलं आहे. आजच्या काळात जे भगवंताचं काम करतात त्याला आजूबाजूचे लोक फारशी किंमत देत नाहीत. आणि हे आहे की आपल्याला भक्तीचं रेकॉग्निशन पाहिजे असेल, आपल्याला साधकत्वाचं रेकॉग्निशन पाहिजे असेल तर कोणी देणार नाही. आता तुम्ही जरी पूर्ण हे सगळी भक्ती केली तर तुम्हाला मिळणार नाही, पण अगदी त्याच्या 10th भाग समाजाचं तथाकथित समाजकार्य केलं तर समाजात मान मिळतो. पण जे काही करशील त्याचं भगवान नोंद घेतात. समाज किती हेतुगती परिणाम स्वामीजींनी सांगितलेलं आहे. आपला हेतू जो आहे तो आपल्या मनाला कळतो आणि परमेश्वराला कळतो, ह्याच्या पलीकडे तिसऱ्या कोणालाच कळत नाही. आणि त्या हेतूप्रमाणे आपल्याला परिणाम मिळत असतात. आता ह्याच्यामध्ये बघा, एक निर्गुण आणि समभक्तीसाठी एक उत्कृष्ट उदाहरण आहे आपल्या सगळ्यांना माहीत असलेलं. त्याचा आपण थोडासा इथे उल्लेख करू की भरत जो होता, राम आणि भरत दोघं भाऊ होते. त्यातला भरत जो होता तो निर्गुण भक्ती करणारा होता. रामाला जेव्हा वनात जायला लागलं तेव्हा भरत अयोध्येला नव्हता. अयोध्येला आल्यानंतर वशिष्ठ गुरु त्याला राज्य कर असं सांगत होते, परंतु भरताला रामाला भेटण्याची तळमळ होती. रामकार्य म्हणून तो राज्याचा कारभार, तो जाऊन आला तिकडे, त्यांना भेटलं, त्यांच्या पादुका घेऊन आल्या, हे सगळं त्यांनी केलं. परंतु रामकार्य म्हणून त्यांनी राज्याचा कारभार केला. रामाची भक्ती म्हणजे रामाचं कार्य केलं पाहिजे ना, नाहीतर ती भक्ती काय कामाची, हा भरताचा भाव होता. आणि मग ही सगळी व्यवस्था त्यांनी लावली, राज्य स्वीकारलं आणि मग सगळी व्यवस्था लावली आणि ते वानात आले. रामाने त्याची समजूत काढली आणि मग स्वतःचं प्रतीक म्हणून पादुका दिल्या. रामाने आज्ञा शिरसावन्य मानून त्याचा म्हणजे रामाची आज्ञा शिरसावन्य मानून त्यांनी राज्यकारभार पाहिला. पण त्यांनी काय केलं,
राज्यकारभार पाहिला, पण तो अयोध्येपासून 2 मैलावर राहून तपस्या करत राहिला. सगळे कर्तव्य केलं त्याने, परंतु व्रतस्थ जीवन घडलं. आणि नंतर 14 वर्षांनी राम जेव्हा भेटायला आले अयोध्येमध्ये, तेव्हा राम तपस्वी आहेत का भरत तपस्वी आहे एवढं ओळखता आलं नसतं, इतकी दोघांचे साम्य होते. म्हणजे तो एक तपस्व्यासारखं जीवन जगत होता. त्या तपस्व्याचे जे काही रूप असेल तेच रामाचंही रूप होतं आणि भरताचंही रूप होतं. म्हणजे निर्गुणात सुद्धा सगुण भक्ती कशी खचून भरून असू शकते, याचं भरत एक उत्कृष्ट उदाहरण आहे. एक काळ विनोबाजींचं एक हे आहे भक्तीबद्दल हकीकत, की ते म्हणायचे की एक काळ असा होता की माझी ज्ञानावर फार, म्हणजे मी ज्ञानमार्गी होतो आणि ज्ञानमार्ग हाच योग्य अशा पद्धतीने माझी फार भिस्त होती त्याच्यामध्ये. पण अनेक वेळा ज्ञानाने माझं कार्य होत नाही असा अनुभव आला. ज्ञानाने काय होतं, मनाचे स्थूळमळ जळून खाक होतात, पण मनात जे सूक्ष्म मळ असतात ते नाही होत साफ. स्वावलंबन, विचार, विवेक, वैराग्य ही सगळी जरी साधनं घेतली तरी त्यांनी आपल्या मनातले सूक्ष्म मल जे असतात, आपले सूक्ष्म दोष असतात, मोठे मोठे दोष दूर होतात, पण जो अत्यंत सूक्ष्म दोष असतात ते दूर होत नाहीत, हे विनोबा सांगतात. आणि भक्तीच्या पाण्याशिवाय हे मळ धुतले जात नाहीत. भक्तीच्या पाण्यामध्ये ती शक्ती आहे. त्याला तुम्ही परावलंबन म्हणा किंवा काही घ्या, तो श्रेष्ठ परमात्मा असा अर्थ घ्या. म्हणजे थोडक्यात शुद्ध ज्ञान या मातीच्या पुतळ्यात, म्हणजे देहस्थितीत होणं कठीण आहे. याची देहात राहून उत्पन्न झालेले ज्ञान कितीही शुद्ध रूप असले तरी थोडेसे कमी असर असणारच. स्वामीजींचं पण वाक्य तुम्हाला आठवत असेल की मला ह्या देहाचा बोजा दूर सारून जर का दूर जाता आलं तर मी लोकांचं अधिक काम करू शकेन, जगाचं अधिक कल्याण करू शकेन, असं त्यांनी कुठेतरी म्हटलेलं आहे. आणि म्हणून भक्तीच्या वेलीला ज्ञानाची फुलं लागली पाहिजेत. सगुणाला निर्गुणाची मदत पाहिजे. केव्हा तरी व्यक्तीतून, आकारातून आपल्याला बाहेर शेकलं पाहिजे. गंगा हिमालयातून शंकराच्या जटातून निघाली, पण ती तिथेच राहिली नाही. हिमालयाची दरीखोरी, वने, जंगलं सोडून सपाट मैदानावर खळखळवात आली, तेव्हा ती लोकांच्या उपयोगाला आली. म्हणून त्याप्रमाणे प्रथम आपल्या स्फूर्तीचा जरा सगुणातून निर्माण झाला हे खरं आहे, परंतु शेवटी परिपूर्णता, तत्वनिष्ठा, निर्गुण अशा पद्धतीने तो प्रवास झाला पाहिजे. भक्तीच्या पोटातून ज्ञान निर्माण झालं पाहिजे आणि शेवटी भक्तीच्या वेलीला ज्ञानाची फुलं लागली पाहिजेत. अशा पद्धतीने आपण जगलं पाहिजे असं विनोबा सांगतात. आणि म्हणून उपमा छान ज्ञानेश्वरीमध्ये दिलेली आहे. माळीये जेवते नेले, तेऊत निवांतची गेले, तया पाणिया ऐसे केले होवा वेगा. एरवी तरी सुभटा, उजू का अव्हाटा, ऋतू काही खटपटा करीतू असे. म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती, ये ओझी नेघेमती, अखंड चित्तवृत्ती आठवी माते. आपली वृत्ती कशी पाहिजे, जसं ते माळी जे आहे ते माळी झाडाला पाणी घालतं पाटाला, आणि पाणी काय करतं तर पाणी त्याला जो मार्ग मिळतो तिकडे जातो. तसं हा परमेश्वर जो माळी आहे तो आपल्याला जीवन प्रदान करतो आणि त्या जीवनात आपल्याला ज्या मार्गाने नेलं त्या मार्गाने जायची वृत्ती पाहिजे. फक्त माणसाला त्याच्यामध्ये प्रयत्नाचा जो क्रियमाण भाग आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने करता येतो. आणि म्हणून आपण ह्या पद्धतीने हा विचार केला. आणि आता आपण गणेश ध्यानाकडे 10 मिनिटं जाऊया. मी हा स्क्रीन शेअर करतो आपल्याशी. देव ही माणसाला वर्तन मूल्य शिकवणारी मानसशास्त्रीय प्रतीके आहेत. द म्हणजे देणारा आणि एव म्हणजे फक्त देणारा तो देव. देणं हा देवगुण माणसानेही लोक, स्तोत्र, मंत्र यांच्या माध्यमातून देवगुणांचे स्मरण करावे आणि त्याप्रमाणे वर्तन करण्याचा निश्चय करावा. मनावर, मेंदूवर आणि शरीरावर योग्य तो संस्कार करण्याची ही सुंदर अशी प्रक्रिया आहे. गणपती हा गुणपती असल्याने गणांचा नेता झाला. मातृपितृभक्ती, सत्य, ज्ञान, कष्ट, निस्वार्थ, नम्रता, एकाग्रता
असे अनेक गुण श्री गणेशात आहेत. निश्चय, एकाग्रता, स्मरणशक्ती आदी गुणांच्या वृद्धीसाठी गणेश तत्वावर एकाग्रता आणि ध्यान केल्यास लाभ होतो. गणेश ध्यानाची सोपी पद्धत येथे दिली आहे. मनशक्ती व मनशांतीसाठी ही अतिशय उपयुक्त ध्यान पद्धत स्वामी विज्ञानानंद यांनी सुचवली आहे. उत्कृष्ट अनुभवासाठी सत्कृत्य आणि निस्वार्थ कामाची जोड देणे आवश्यक आहे. हे ध्यान किमान 12 मिनिटे करावे. हे ध्यान करताना जागा व वेळ निश्चित करावी. सुरुवातीला शांत बसावे. संपूर्ण शरीर शिथिल करून श्वासावर मन एकाग्र करावे. आपली आवडती कुठलीही गणेश मूर्ती किंवा गणेशाचे चित्र डोळ्यासमोर आणावे. सोपेपणासाठी एक गणेशाची प्रतिमा येथे दिली आहे. डोळ्यासमोर आणलेली गणेशाची प्रतिमा ओम गंग गणपतये नमः या मंत्रासह भव्य होत जाते आहे आणि संपूर्ण विश्व व्यापते आहे अशी कल्पना करावी. त्यामुळे मनाच्या अनंतत्वाचा अनुभव येईल. कालांतराने मूर्ती लहान होत जाते आहे आणि अखेरीस त्याचे रूपांतर बिंदुरूप होते आहे आणि शेवटी शून्य रूप होते आहे अशी कल्पना करावी. अशी कल्पना करता करता शून्यात विरून जाण्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. ध्यानासाठी शुभेच्छा. गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. 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 गणपतये नमः. ओम
गणपतये नमः। गणपतये गणपतये नमः। गणपतये नमः। गणपतये नमः। गणपतये नमः। गणपतये नमः। हरिओम. आपल्याला सगुणाकडून निर्गुणाकडे, मूर्तीपूजेकडून ब्रह्म अनुभवापर्यंत ही जी प्रगती करायची आहे त्याचं हे प्रतीक रूप आहे. शून्यात परार्धे वसती म्हणतात किंवा 0 टेंड्स टू इन्फिनिटी म्हणतात. तसं इन्फिनिटी म्हणजे ती प्रचंड मूर्ती सगळं जग व्यापून आहे. हळूहळू हळूहळू ती शून्य होती आहे आणि शून्यातून परत ती अनंतात जाते. अशी कल्पना आपण करत करत जर का ध्यान केलं तर त्या पद्धतीने आपल्या मनाचे विचार सुद्धा हळूहळू हळू पद्धतीने विशाल होऊ शकतील, ही कल्पना आहे. आता आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाण्यापूर्वी स्वामींनी देवाचं जे वर्णन केलेलं आहे ते मी वाचतो. एका पुस्तकात त्यांनी केलेलं आहे. ते वर्णन असं आहे, गॉड इज नॉट जस्ट बिकॉज ही इज नॉट अनजस्ट. देव न्यायी नाही कारण तो अन्यायी नाही. गॉड इज नॉट काइंड ॲज ही इज नॉट क्रुएल. तो दयाळू नाही कारण तो क्रूरही नाही. ही डज नॉट ब्लेस सिन्स ही डज नॉट कर्स. देव आपल्याला वर देत नाही आणि शाप पण देत नाही. ही इज द फर्स्ट कॉज इन सेन्स अँड इफेक्ट इज प्रोड्यूस्ड व्हेन ही इज अबॅन्डन्ड. God dwells in an idol as also in the hammer that breaks it. He doesn't live in the blind craving or in hate for him. देव सर्वत्र आहे. त्या देवभावाकडे आपली भावना नेण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. आणि ह्या विचारांच्या पार्श्वभूमीवर आपण हे 2 पाठ ऐकले. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने, गौरी उत्सवाच्या निमित्ताने आणि ह्या शक्ती उपासनेचा, ह्या शून्य उपासनेचा थोडाफार विचार केला. आपण जी नेहमीच उपासना करत असतो, भक्ती करत असतो, ती जर का ह्या विचारांच्या निकषावर थोडीफार आपण घासू शकलो आणि ह्या पद्धतीचा जर का आपण इतरांना सुद्धा काही सांगू शकलो आपल्या वर्तनाने तर ह्याचा उपयोग होतो. शेवटी आपण यासाठी हे सगळं चिंतन आत्मचिंतन प्रार्थनेच्या रूपाने करूया. सगळ्यांनी शांत बसा, डोळे मिटा, शब्द ऐका आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी मनातल्या मनाची प्रार्थना सुद्धा म्हणा. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु. गजाननार्पणमस्तु. हरिओम. ग्रुप ओपन करतो. काही आपल्या प्रतिक्रिया ग्रुपवर टाका. परत पुढच्या बुधवारी आपण भेटूया. योग सिरीज जी आहे आपली ती रेग्युलर चालू राहील. हरिओम.
आता विषयोग ग्रंथातले काही फार पाठ नाही राहिलेले, अगदी थोडे राहिलेत. ते 2-3 पाठामध्ये होईल मला वाटतंय पूर्ण, आणि मग पुढे आपण दुसऱ्या योग ग्रंथाकडे जाऊया, भाग्ययोगकडे. सगळ्यांना धन्यवाद. हरिओम. नमस्कार.